जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची येणार मुंबईला जाणाऱ्यांची करा। पहिला मुक्काम हा लक्षात आला, दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी। आता आपण सकाळी 9 वाजता इथून निघालो तर आपला रूल आता असा ठरला आहे, 12 वाजेपर्यंत साधारण चालायचं। ज्यांना शक्य असेल त्यांनीच, ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं। आपण काय पंढरपूरला चाललेलो नाही, म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे। त्याच्यामुळं आपण काय देवाकडे चाललेलो नाहीये, आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चाललो। त्यामुळे आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं, त्यांना नसतं बाकीच्यांनी बिंदास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं। 12 वाजेपर्यंत चालायचं रोज सकाळी, दुपारी 12 वाजेपर्यंत, जे निघण्याच्या वेळेपासून। काही वेळेस सकाळी 8ला निघणं होईल, काही वेळेस 7लाच निघणं होईल, काहीला 10ही वाजतील। 12 वाजेपर्यंत चालायचं, तिथून पुढे वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं। ही आपलं आता फायनल ठरलेलं, याच्यात कसलाही बदल होणार नाही। दुसरा दिवस 21 जानेवारीला मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत माथुरीहून। आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे, तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे। ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करतात। तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण। आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट, बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर। मुक्काम आणि जेवण। दुसरा मुक्काम करंजी घाट, बाराबाबळी इथं होणार आहे। तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 रोजी बाराबाबळीतून सकाळी 8 वाजता, म्हणजे करंजी घाटातून पुन्हा 8 वाजता आपली रॅली, आपली पायदिंडी निघणार आहे। दुपारचं जेवण साधारण, याचा फक्त एवढा टप्पा थोडासा मागं पुढे होऊ शकतो। दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, दुपारचं जेवणाचं तिथं थांबण्यात येणार आहे। आसपासचे गावं शेकडो तिथं तयारी करतील, नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं। मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर, मुक्काम तिथं होणार आहे। आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडे किंवा रांजणगावमध्ये होणार आहे। आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल, किंवा याच्यात मागं पुढं बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा। पण आताचा फायनल आहे आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं, इथं आपला तिसरा मुक्काम होणार, पुणे जिल्हा। आपला चौथा मुक्काम आहे रांजणगावतून आपण सकाळी 8 वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे। कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे। त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठेतरी होईल, किंवा त्या गावाच्या हिशोबानं त्यांनी केलं तर ठीक, त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूया। किंवा काही लोक पार्सल जेवण सुद्धा आपल्याला रस्त्यानं देणार आहेत, आपण तेच कुठेतरी उभा राहून खाऊयात, किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती गाड्या उभा करून जेऊ। शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहे। ते खाण्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल, जिथं नदी असेल, जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी आपण जाऊ, तिथं जेवण करू। काही नद्या, काहींना सकाळी आंघोळी करायचा प्रॉब्लेम आला तर मध्ये नद्यात मोठमोठ्याल्या दुपारच्या वेळेस आंघोळी करू। असं काय सकाळीच केलं पाहिजे असं काही नाही, दुपारा करू, तिसरा पारा करू, करून मुंबईला जाऊ। आणि उगाच काही जणांचं म्हणणं होतं 15 किलोमीटरचा टप्पा टाका, काहींचं म्हणणं होतं 20 किलोमीटरचा टाका। आपल्याला 1.5 महिना तर तिथं जायलाच लागत, काय वेळ द्यायचा सरकारला? कशामुळं? आपण सरकारला 7 महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचं। आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल, प्रचंड त्रास होईल लोकांना। इथून तिथून पायी चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ऍडमिट करायचे का मुंबईत लोक? त्यांच्या शक्ती तर राहिली पाहिजे बसायला। म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलं नाहीत आपण, वारी नाहीये। 12 वाजेपर्यंत चालायचं, 10 ते 12 वाहनात बसायचं, जेवणाच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी थेट गाड्या। एकदम सोपं, दनादन सगळ्यांनी जे येणार नाहीत त्यांनी वाट लावायची। चौथा मुक्काम लाखो लोक जेवू शकतात। पाचवा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहे। दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी
तिथला आसपासचा अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच. कारण इकडे 10-20 किलोमीटर राहणार आहेत. फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे, कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं नसता मागं चालणार. आणि लोणावळ्याला मुक्काम आहे, जेवण मुक्काम लोणावळ्याला. तिथं डोंगर आहे, प्रत्येक मुक्काम डोंगरात आहे, शक्यतो गावात नाहीच. आमच्या वैयक्तिक काही अडी अडचणीमुळे आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार आहे. काही गावात सुद्धा असणार आहेत, नाही असं नाही. 6वा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार. पनवेलला दुपारचं जेवण. पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील, ग्राउंड कुठे काय त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचंय. परंतु असं होणार नाही. जाग्यावर मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावर सुद्धा उडणार नाही अशी शक्यता आहे. इतके हजारो शेकडो गावं तिथं जेवणाची पार्सल व्यवस्था, प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे. आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करू. त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणं असं वाटत नाही. आणि मुक्काम आपला वाशीला आहे, वाशी नवी मुंबई. 7वा दिवस 26 जानेवारी. 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार किंवा शिवाजी पार्क. या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजे, या दोनही जागा आम्हाला पाहिजे. 26 जानेवारी सकाळी. हा, आता वाशीहून ते आम्ही निघतोय 8 वाजता. चेंबूरहून आम्ही पायी जाणार आझाद मैदान पर्यंत. दुपारचं जेवण म्हणजे वाशीहून याच्यात कसं जेवण काय जेवढा आहे वाशीहून थेट आझाद मैदान नाही, चेंबूर पर्यंत. चेंबूरहून आम्ही सगळे पायी जाणार आहे. चेंबूर पर्यंत वाहनाने जाणार का? हा. हे एखाद्या दिवस वेळ आली तर आली कुणा, पण ते अंतर खूप व्हायचं. 30 किलोमीटर अंतर आहे ते सगळं. 30 किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला. म्हणून चेंबूरहून जर गेलं, असं मराठा समाजाचं म्हणणं आहे की आपण चेंबूरहून जर गेलो तर बरं राहील. आणि काहींचं म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच पायी जायचं. आता शेवटीचा डिसिजन इथं फक्त 2 आहे, पायी कुठून जायचं एवढंच आहे. बाकी सगळं क्लिअर आहे, याच्यात काही बदल होणार नाही. जर सगळेच म्हणले वाशीतूनच पायी जायचं तर वाशीतूनच जाणार आहे. आणि जर चेंबूरमधून म्हणले तर चेंबूर. पण ते एकूण एकच होणार आहे. पायी जायचं म्हणलं की वाहनं संघ आहेत, ते पायी चालल्यासारखंच चालणार आहे. ते सगळं कुठूनच चाललं ते. आता माझी मराठा समाजाला विनंती आहे, महाराष्ट्रातल्या मायबापा हो, ही शेवटची लढाई, आरपारची लढाई. आम्ही चाललोय या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो. हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं टोकाचं आमरण उपोषण होणार. तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललोय. मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज. आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला. परंतु 20 जानेवारीला समाज आंतरवालीतून निघतोय. जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळलंय, आमच्या कानावर कुणकुण आलेली की पहिल्या सुरुवातीला थोडे राहणार आहेत लोक, कुठं कुठं येणार आहेत याचं सुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे. जसं जसं पुण्याच्या आसपास त्या 2-2 करोडचा आकडा सुद्धा क्रॉस होणार. जे जजमेंट दिलेत शासनानं, जे लिखी गणितं केले, यांची पूर्ण गणित कोलमडून जाणार आहे. गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणार आहे यांचं, हे जे दिल्यात. कारण ते आपल्यालाच विचारायचे आणि सरकारला माहिती पुरवायची किती वाहन आहे. यावेळेस मराठ्यांनी सांगितलंच नाही, काहींनी सांगितलं काही. जे येणार नाहीये त्यांनी वाटा लावण्यासाठी या. आणि मराठवाड्यातल्या माता माऊल्यांनी, गोदापट्ट्यातल्याही माता माऊल्यांनी, जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या विशेष करून जास्तीत जास्त माता माऊल्यांनी ताकदीनं जे मुंबईकडे पोरं चालले त्यांना वाटा लावण्यासाठी शेवटच्या मुक्कामापर्यंत या. आणि आपण आपले वाहनच घेऊन या, म्हणजे वापस तुम्हाला जायला सुद्धा सोपं राहील. हे प्रत्येक जिल्ह्यानं करायचं. म्हणजे बीड आणि जालना जिल्ह्यानं मुंबईपर्यंतच्या जिल्ह्यानं मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी त्यांच्या शिवाच्या हद्दीवर त्यांनी यायचं. उदाहरणार्थ पुणे नगरच्या हद्दीवरती पुण्याच्या जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचं. नगरच्या हद्दीच्या बॉर्डरवर नगर जिल्ह्यातल्या बांधवांनी यायचे. आणि बीड जिल्ह्यातल्या शिवाच्या हद्दीवर बीड जिल्ह्याने यायचे. तसंच नवी मुंबईच्या लोकांनाही त्याच पद्धतीने यायचे. फक्त मराठवाड्यातल्या
सगळ्या बांधवांनी ज्यांना मुंबईला या रॅलीत सहभागी व्हायचंय, या पायी दिंडीत सहभागी व्हायचं, त्यांनी अंतरवाली लिहायचं. आपण सगळे सोबत 20 तारखेला अंतरवालीवर इथून निघू. आणि जे येणार नाहीयेत त्यांनी वाटा लावायसाठी सुद्धा अंतरवालीतच आपण आपले आहेत ते मराठ्यांनी वाहनं बाहेर काढा. मराठवाड्यातले जेवढे वाहन आहेत मराठ्यांच्या मोटरसायकली काय काय असतील ते वाटा लावण्यासाठी या पहिल्या मुक्कामावर वाटा लावा आणि आपण वापस. याच्यामध्ये कुठे कुठे आता तुम्ही सांगितलं, पण कुठे कुठे कसं लोक सहभागी होऊ शकतात? पुन्हा लोक पुण्याकडे जास्त सहभागी होणार, म्हणजे करोडोचा आकडा तिकडे क्रॉस होणार. परंतु काही मराठा समाज असा आहे की मी शेवटी नाही, मी पहिल्या दिवशी सहभागी होणार आहे, असं मराठा समाजाचं काहींचं म्हणणं. मला या आरक्षणाचा विजयाच्या लढ्याचं साक्षीदार व्हायचंय असं त्यांचं म्हणणं. मला या लढ्यात मी सगळ्यात समोर होतो किंवा मी सगळ्यांच्या पाठीशी खंबीर होतो, म्हणून मला 20 जानेवारीपासूनच या आंदोलनात सहभागी व्हायचंय. असा हा आकडा खूप मोठा आहे की शेवटच्या दिवशी तिथं जायचं, शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी, आणि महाराष्ट्रातून प्रचंड मोठा ओघ शेवटच्या मुक्कामाच्या दिवशी येणार आणि मग ते सगळेचे सगळे मुंबईकडे जाणार. आणि काहींचं म्हणणं असं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून आम्हाला साक्षीदार व्हायचंय, आम्ही 20 जानेवारीपासूनच आंतरवालीतून सहभागी होणार आहे. वाहनांचं कोणती वाहनं असणार आहेत आणि ती पायी मोर्चाच्या त्या पायी आंदोलनाच्या अगोदर मागे असणार आहेत का पुढे असणार आहेत? त्या वाहनांचं काय ते आता पहिल्या मुक्कामात आम्ही त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग लावणार आहे. कारण हे पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशी ते नियोजन होणारच नाही, मुक्कामाच्या ठिकाणी ते होणार. वाहनं मात्र सगळे आहेत, म्हणजे आता वाहनात नाव सांगायला घेत नाही, सगळे रिक्षापासून ट्रॅक्टरापर्यंत, टेम्पो, ट्रका, सगळं काहीच नाही असं, सगळेचे सगळे वाहनं घेतले. फक्त एवढीच विनंती, आता मागं नका राहू. अशी संधी आपल्या लेकरं मोठं करायची पुन्हा येणार नाही, सगळ्या मुंबईकडे चाला. राहण्याची जिथं मुक्काम आहे तिथं उड्यावर झोपणार की काय, पाली टाकणार की काय, त्याचं त्या मुक्कामाचं काय नियोजन? प्रत्येक जणानं आपण आपलं झोपण्यासाठी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत, खाली अंथरण्यासाठी पण आणि वरच्या बाजून आपण त्याला आपण रावठ्यासारखं म्हणूयात किंवा ते मेन कापडाचं जे त्यांनी घेतलेलं आहे. कारण थंडी आहे, मुंबईत प्रचंड गरमी, लोक आपले आता जाऊन आलेत, सगळ्यांनी शर्ट काढून टाकले होते, प्रचंड गरमी आहे. त्यामुळे तिथं ताण नाही आमच्या लोकांना, रस्त्यानं जाताना थंडीचा पावसाचा त्रास आहे, तर त्यांनी त्या वस्तू घेतल्यात आणि आपण आपल्या वाहनाजवळ सगळे झोपणार. हे विशेष करून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. प्रत्येकानं आपल्या गाडीत स्वतः जेवढे माणसं आहेत ते सगळ्यांना आपण स्वयंसेवक म्हणून काम करायचं, स्वतः आपल्या लोकांचं संरक्षण आपण करायचं. यावेळेस आम्ही स्वयंसेवक घेतलेले नाहीत, प्रत्येक गाडीतल्या माणसानं स्वयंसेवक व्हायचंय आणि आलेल्या अडचणीला सामोरं जायचं, सगळ्याच्या मदतीला यायचंय. आपल्या वाहनाजवळच आपण सगळ्यांनी झोपायचं, कारण आपल्या वाहनाचं संरक्षण आपल्यालाच करायचं. कुणी त्याला गालबोट लावणार नाही याची दक्षता आपल्यालाच घ्यायची. कोणी व्यसन प्यायचं नाही किंवा दारू पिऊन त्याच्यात यायचं नाही, नसता त्याला तिथे ठुलं जाणार नाही. जाळपोळ उद्रेक करणारा आंदोलक आपला नाही. सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचे, सगळे आमरण उपोषण करण्यासाठी हा मराठा मुंबईत धडकणार आहे, हेही लक्षात ठेवायचे. जर कुणाला उशीर झाला, कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं डिझेल नाही भेटलं म्हणून मागं थांबला, त्याने गडबडच नाही करायची, निवांत थांबायचं. त्याने त्याच्या गाडीचं सगळं व्यवस्थित काम करायचं आणि मागून यायचं. लोक पुढे गेले मग धावपळ, अजिबात धावपळ नाही, एका लाईनीत सगळ्यांना राहायचं. शेवटच्या टोकाचा माणूस सुद्धा आंदोलनात सहभागी 100%. तुमचं श्रेय मराठा समाज कधीच विसरणार नाही. तुम्ही पुढच्या कडीला आहेत का मागच्या कडीला आहेत, कोणाला नेता फेता काही बनायचं नाही, इथं जातीला मोठं करायचं. आणि मराठ्यांनी ते हौशी बंद करा. तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या प्रसिद्धीसाठी आणि तुमच्या मोठेपणासाठी जर कोणाला असं होत असेल तर त्यांनी शांत राहावं, समाजाचं एकदा कल्याण होऊ द्यावं आणि मग त्यांना काय करायचं ते करावं. मराठा समाजाला पुन्हा एकदा विनंती, आपल्या गाड्यांचं संरक्षण आपल्याला करायचंय. आपलं खाण्यापिण्याचं सगळं साहित्य घ्या सोबत, काम या 2-3 दिवसात उरका. गावची गावं बाहेर पडा. डॉक्टरांच्या टीम पण आपण काही तयार केल्यात, काही आपण आपल्या गावात असले तर घेऊन या. डॉक्टर पण काही पाण्याच्या आपण व्यवस्था केल्या, तुमच्या गावात टँकर असतील तर घेऊन या, पाण्याच्या टाक्या असतील तर घेऊन या. कोणाकडं ज्या ज्या वस्तू असतील त्या घ्या, कारण इथं कोणी नाही आपली व्यवस्था करणारा समोर. आपली व्यवस्था आपल्यालाच करायची. कोणाकडे जनरेटर असेल तर जनरेटर घेऊन या. कुठं मोटरी जर बंद पडल्या
काही ठिकाणी लाईट गेली तर आपण त्या मोटर टाकून पाणी मोटरीला जॉईन देऊ आपण, त्याला काय म्हणतात ते डायनामा सारखं असतंय ते घ्या. लाईटच आपण तयार करायची, लाईट बंद केली की आणि त्या शेतकऱ्याच्या मोटरीला जर त्याला कनेक्शन दिलं त्याची लाईट गेल्यास आपल्याला बाहेर पाणी फेकेल ते. ज्यांच्याकडे तुमच्या कल्पनेच्या बाहेरच्या ज्या तुमच्या डोक्यात योजना त्या घ्या, असं म्हणूच नका. मनोज जरांगे पाटील व्यवस्था करणारे किंवा अमुक अमुक करणारे इथं कोणी कोणाला पुरणार नाहीयेत. आपल्याला आपल्याच लोकांची आपल्यालाच व्यवस्था करायची. म्हणून स्वयंसेवक राष्ट्राचे गस्त घालणारे सुद्धा आपण आपलंच व्हायचं, हे लक्षात असू द्या. आणि येताना सगळं साहित्य खाण्यापिण्याचं सोबत घ्या. मात्र पुन्हा पुन्हा सांगतो, आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा, आता घरी थांबू नका. मिळेल तेव्हा न घ्या, पण मुंबईच्या दिशेनं चला. 20 जानेवारीला इथून खूप लोक निघालेत, कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचं पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं. गोदा पट्ट्यातला जर विचार केला किती ट्रॅक्टर ॲम्ब्युलन्स वगैरे असं काही आकडा आपल्याकडे आलाय का? नाही, आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही. गोदा पट्टा नाही, पुरा महाराष्ट्राला आव्हान. गोदा पट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही. हे आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी. नाही म्हणजे इथून सुरुवात होणार आहे, त्यामुळे इथून जी काही जी तयारी हे नाही. बेस आहे ना. नाही असं मराठा समाज निघाला. मी सांगितलं मगाशी, पण याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी पण मी एकटाही निघणारे आणि 1 लाख असले तरी निघणारे आणि 1 कोटी असले तरी निघणार. मी मुंबईच्या दिशेने जाणारे माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो, आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय. त्यामुळे ताकदीनं पाठबळ द्या आणि येताना मुंबईकडे जा. कामाच्या जागी जेवणाची व्यवस्था प्रत्येक कसं प्रत्येक त्या गावकऱ्यांनी करायची. समजा जर त्या परिसरातील लोकांनी जर दिलं नाही, समजा नगरला तुम्ही थांबले तर नगरची नाही दिली तर हे सोबत घेतलं अन्न तिथं शिजून खायचं सोबत. त्याशिवाय शौचालयाचा पण तो विषय त्या संदर्भात आहे. हा, मग तेच जर या ठिकाणी मुक्काम आहे त्याच्या आसपासचे शेकडो गाव किंवा त्या जिल्हाच म्हणूया तो पूर्ण एक जरी भाकरी 2 भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या तरी 50-50 लाख लोक जीवू शकतात. 2-2 कोटी लोक त्याच्यात जीवू शकतात सहजपणा. त्यामुळं आसपासच्या गाव करतील. नाही केलं तर आपल्याला आपले वाहनं जिथं तिथंच उभा करायचे, गडबड गोंधळ करायचा नाही, काय नाही, दम्माने काम होऊन दे. तिथं काय पुढं गेल्यावर देव पळून जाणार असं काही नाही. आणि आपण काय वारीला चाललेलं नाही म्हणून ते देव प्रसन्न करायचा. रोज 12 वाजता चालायचं, गाड्यात बसले की चालले मुक्कामात ठिकाणी. आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची. म्हणून तिथं व्यवस्था होतील, नाही झालं तर आपण आपलं जेवण बनवायचं आणि जेवायचं. दादा मला सांगा एक की तुम्ही दिवसभरामध्ये किती किलोमीटर पायी चालणार आहात आणि तुम्ही सरकारकडे या आंदोलनाची परवानगी मागितली होती, ती परवानगी अद्याप तुम्हाला मिळाली आहे का मिळाली नाही? आणि अजून एक त्याला जोडून एक प्रश्न होता की जवळपास आंतरवाली ते माथुरी 73 किलोमीटर होत आहे. माथुरी ते बाराबाब करंजी घाट 77 होत आहे. बाराबाबळी ते रांजणगाव 79 किलोमीटर होते. आमच्या थोडंफार मागं पुढं होईल 10-5 किलोमीटर ते. अशा पद्धतीने 90-100 किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुक्काम. कारण आम्ही जर 10, 15 आणि 20 किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान 1 महिना लागणार आहे जायला. आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हरबड केली, इथून नेले तिथून येऊन ऍडमिट केली आणि मग आरक्षणात लढायची कशी. त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे. आता जर 20 किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते 600, 550, 600 भरत 1 महिना कंप्लीट लागणार आहे. 1 महिना आमच्या भाकरी संपत्या आणि पिठ संपत्या इकडंच नाही. पण एक व्यक्ती दिवसाला सरासरी 30 ते 40 किलोमीटर चालू शकतो फार तर तो ताकदवान असला तर. तो 80 किलोमीटर 70 किलोमीटर चालणार कसा याचं काय गणित? आम्ही कुठं चालायलो काय तिथं का पंढरपूरचं पांढरंगे काय म्हणून पायी गेल्यावर प्रसन्न करायचे त्यांना. आता टाइमात दिला ना 7 महिन्याचा, यांच्यात मानेप्रमाणे वागायचं का प्रत्येक वेळेस? नाही पण प्रश्न असा आहे का ना, प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले हा, मग पायी की चाललो ज्यांना ना. शक्य असेल त्यांनी पायी चालायचं, ज्यांना शक्य नाही त्यांनी गाडीत बसायचं. हो. पण पायी जर तुम्ही निघाले तर फार फार तर 30 किलोमीटर 40 किलोमीटर दिवसाला जाऊ शकतो. मला 12 वाजता जेवढं चालता येईल तेवढं चलन मी आणि लगेच एसटीत बसून ते गाडीत बसन आणि पुढे जाईन ते मुक्कामा ठिकाणी. आम्ही काय ठेका नाही घेतला यांचं पै जायला. पै गेल्यावर आरक्षण देणार असले ना
मी 24 घंटे उभा नाही राहत. चला चॅलेंज सरकारला स्वीकारत असले बघा. 24 घंटे उभा नाही राहत, झोपणार नाही रात्रंदिवस सारखा चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले तर मी एकटा येतो. मराठा समाज सुद्धा नाही. इथून मुंबई पोहोच दुसरं थांबत नाही. मी म्हटलं चाल उभाट्यात झोपत. चॅलेंज आहे सरकार, ही चाष्टा नाही, विनोद नाही, चॅलेंज. मी पोहोचतो चालल्यामुळे थोडंच देणार आहे. आम्हाला मुंबईत जायचंय, त्याशिवाय देत नाही. सकाळी 12 वाजेपर्यंत आम्ही दुपारच्या चालणार आहे. एक पायी चालण्याचं तुम्ही सांगताय नियोजन, वाहनांचं नियोजन कसं असेल? कारण पायी चालणं, माणसं रस्त्यावर असतील, वाहनांची संख्या तेवढीच मोठी असेल, मग ते ट्रॅफिक जाम, मग अडचणी बऱ्याच गोष्टी, त्याच्या कशासाठी काही नियोजन केलंय? रस्ता मोकळा करून देते ना आम्हाला, ते ट्रॅफिक जाम कसं काय होईल? याचा रस्ता मोकळा करून देत ना आम्हाला, ज्या मार्गे जायचं त्या मार्गे. एक महाराष्ट्रात लाख हजारो रस्ते आहेत, त्यातलं एकटा मागितलं आम्ही चालायला, आणि ते नाही दिलं त्यांचे ट्रॅफिक जाम म्हणून आम्हाला काय करायचं? आम्ही कोण जात होतो बाळकांड्याने पलीकडून पुढं. या आंदोलनासाठी तुम्ही परवानगी मागितली होती, तर त्या परवानगी तुम्हाला मिळाल्यात का? किंवा मग शासनानं तुमच्या आंदोलनासाठी काही व्यवस्था करून दिली का? आम्ही परवानगी मागितली देत नाही, नका द्यायला तर आम्ही जाणार मुंबई का आमची नाही काय. आम्ही तुमची इज्जत दिली केली ना, तुमचा सन्मान केला, कायद्याचा केला, सरकारचा केला, आम्ही दिली. तुम्ही नाही दिली तर आम्ही काय करतो? आम्ही जाणार आहेत मुंबईला. तुम्हाला देऊ नका म्हणलं का आम्ही दिला, त्यांचं काम आहे ना. त्याने असं मानलं पाहिजे तर आम्हाला दिलंच नाही, मग ठीक होत. आम्ही दिले, तुम्ही द्यायचं नाही, तुम्ही तुमचं ठरवा. अजून उत्तर नाही आलं ना तुम्हाला? उत्तर नाही आलं, ते चर्चेचाच खटला आलाय मला. सकाळीच एक चर्चा झाली. तुम्ही ज्या मार्गातून चंदननगर खराडी बायपासवरून निघणार आहेत, तो पुढचा सगळा पुणे शहराचा भाग आहे, आणि पुढे एक्सप्रेस हायवे आहे, जिथं पायी चालण्यामध्ये किंवा मोटरसायकलला जाण्यासाठी परवानगी मिळत नाही. तर तिथं परवानगी घेणं अपेक्षित आहे, कारण ते जर रस्ता बंद झाला तर मुंबई पुणे ही जी लाईफलाईन आहे ती पूर्ण क्लोज होऊन जाईल. नाही कस काय माणसा जायला रस्ता नाही? माणसा जायला कस काय रस्ता नाही? वाहन जाते एवढं मोठं, आम्ही का वाहनापेक्षा टप्पू आहे काय? कस काय जायला रंग नाही? आम्ही जाणार आहेत. हा भाग आम्ही वाघोली येरवाडा मार्गे, पुण्यातून वाघोली येरवाडा मार्गे, औंड गावातून जगताप डेअरी, डांगे चौका मार्गे, पिंपरी नाही चिंचवड, डांगे चौकातून चिंचवड, देऊ फाटा, देऊ रोड, तळेगाव, वडगाव मावळ, कालीभजर आणि मुक्कामाला लोणावळ्याला. म्हणजे आम्ही पुण्यात 2 दिवस आहेत, आम्हाला पुन्हा बघायचं. काढलेत बोळे आम्ही रस्त्यात, नाही काय इकडून एक एकलाच रस्ता, इकडून तिसराच काढला. ठीक आहे, थांबा ना, आमचं टाईप करून आम द्या ना. हे काय इकडून नाही, इकडून हा बघ, इकडून एक ओके. दुसरं, आता हे सगळं नियोजन झालं, पण सरकारच्या वतीनं सुद्धा तुम्हाला अजूनही आज सकाळी आलेले होते, त्यामुळे होप्स आहेत की आता तुम्ही 20 तारखेला जायचंच म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आवाहन करता? 100% मुंबईला जाणार सगळा मराठा लेकरू म्हणून चाललोय. पाठीशी उभा राहा, एवढीच माझी मराठा समाजाला जोडून गेली. आरक्षण घेण्यासाठी जातोय, आणि सगळा मराठा समाज सुद्धा सोबत येणार आहे. जे पोरं मुंबईकडे जाणार आहेत त्यांच्या पाठीशी मराठा समाजानं ताकदीनं उभा राहा. तिकडे जर पोरांना काही त्रास झाला तर इकडच्या माता मावल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी इकडच्या मंत्र्याच्या आमदाराच्या घरालाही वेळा टाकून बसायचं शांत. यापूर्वी तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भात निर्माण उद्भवणारे धोके किंवा अडचणी या संदर्भात सांगितलेलं होतं. डिझेल पेट्रोलचा विषय सांगितला होता, किंवा कोणीतरी मध्ये घुसण्याचा प्रकार करेल, काहीतरी त्रास देईल, त्याच्यानंतर महिला सुरक्षेचा विषय आहे. या संदर्भात सगळं तुमचं नियोजन काय? त्याचा आमचे लोक आमच्या नजरेनं लक्ष ठेवणार आहेत बारकाईनं. आपल्या आसपास कोणी काही करताय का? आमची जी हद्द आहे, आम्ही ज्या रोडवरती आहेत किंवा ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलो तेवढाच एरिया आमचा, त्याच्या आत काही होणार नाही. त्याच्या बाहेर 10 फुटावर झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही. त्याचा आंदोलकाशी आणि त्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही. ते कोण आहे ते सरकारने बघायचे आणि त्यांना तिकडे जाऊन द्यायचं. आपल्या याच्यात जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असला तर सगळ्यांनी मिळून त्याला पोलिसाकडे धरून द्यायचं, कारण ते आपलं नाहीचे. ते नाश करायला आले, नाही तर प्रसिद्धी कमवायला आले, किंवा त्याला स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी जातीचं वाटलं झालं तरी चालतंय, पण फक्त स्वतःचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून स्टंट करायला, टीव्हीच्या दिसण्यासाठी, टीव्हीच्या बांधवांच्या दिसण्यासाठी ते स्टंट करायला येणार असला तो बी आमचा नाही. कारण इथं जात मोठी झाली पाहिजे, तू नाही.
तुझं नाव नाही, तुझी प्रसिद्धीची हाव नाही, तुला काय नेता फाता व्हायचं असं माहित नाही, पण इथं नाही, तिकडे दुसरा उद्योग कर काही आणि मग नेता होय नाही, तुला काय व्हायचं तू. इथं जात मोठी आहे, इथं प्रसिद्धीची हाव करायची नाही, कुणी स्टंट करायचा नाही त्याच्यात, टीव्हीला येण्यासाठी किंवा सरकारकडे दिसण्यासाठी इथं स्टंट करायचं नाही. ते आंदोलक आपला नाही, सगळ्यांनी मिळून धरून द्यायचं, मग तो कोणी असो, मी असलो तरी सुट्टी नाही. तर मुंबईमध्ये उपोषणासाठी ओबीसी आंदोलनासाठी ओबीसीने सुद्धा मागणी केलेली आहे आणि मंत्री छगन भुजबळ असं म्हणालेत की जर त्यांना परवानगी द्यायचं असेल तर आम्ही पण तिथं जाणार. पण नंतर नाही का करता येतं, लय टोकरी देवा त्याची आई, त्याला असं लोकांनी करायला लागले. तुला मनाचं काहीच कळत नाही, करे दुसऱ्यांचा सभा घेतलं की तू घेतो कांदा सगळी तो घेणं देणं कसले काय रे एडपट डोकं खरं. त्याचं नका विचारू जाऊ, मग हेच होत आहे बा. त्याला काय आता आम्हाला उपोषण करायचं लगेच त्याला करायचं, जाशी नाही कुठकुठून उपोषण सोपं असतं का, चौकून धुर निघो तू तो केलेला आहे का. हो ना, सगळं देतो सोडून. आम्ही कार्यक्रम केला तसं मी जरा टकोर रोबा घे राहीन का, मला दिवस बरोबर डोक्या रोबा अशी स्टंटच करायचं तुला, आम्ही करतो तशी. मला दिवसभर टकोर रोबा राहत आहे, तू राहशील वर टांगड्या करून काही करतोय. आम्ही परवानगी घेतली लोकशाहीनं, ते बघा त्यांना अधिकार आहे, परंतु मुद्दाम जाणून बुजून करणं हे चांगलं आहे. मराठ्यांनी काही केलं म्हणजे तुम्हाला करायचंय, म्हणजे तुम्ही जाणून बुजून करणं हे जाणून बुजून चांगलं नाही. याला लोकशाही म्हणलं जात नाही किंवा याला समानताही म्हणलं जात नाही किंवा समता सुद्धा म्हणलं जात नाही. माणसाला कळायला पाहिजे, एकाच झाल्यावर एकान करायचं, त्यांनी केलं म्हणून हे केलं. आणि मराठी जर तुम्ही तिथून पुढे काही करायला लागले आणि मराठी जर तसं करायला लागले तर तुमचा जिथं मंडप असेल तिथं मंडप नेऊन टाकायचं, जमन करा मग होईन का सहन तुम्हाला. आता आमचा आरक्षण गुतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय. आता कधी काळी तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली, मराठी मोकळी झालेली जो समजा, मग आम्ही चौकून मंडप टाकलं जमन का तुम्हाला. असं नाही चालत, एकमेकाला क्रॉस चालून विरोध करून नाही चालत. त्याला कवा कळण ते कळवा, त्याला ते लयच मोहम कामातून गेले. सोबतच असं आहे की आकड्यावरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की खरंच आकडा काय, तुम्ही 3 कोटी सांगताय, तर वास्तविक 3 कोटी मराठी तिथपर्यंत येतील का. मराठ्याची जी आरक्षण मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती, त्यातली येणार किती, जी नोकरीवर आहेत ते किती, असे सगळे प्रश्न आहेत. तर आकड्याबद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना. काय करत त्यांना काय टेन्शन आलं आकडे, तुम्हाला काय करायचं आमच्या आकडे, आमचा आकडा काही असू, तुम्हाला आकड्याचं करायचं. तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का, दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना. विचारणारा कोणी मला माहिती, गणितच हुकत येते म्हणून मध्ये गेलाय देऊ. उगाच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोण, गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं होती. त्याच्या लेकराला सुद्धा आता नोटीस आली याच्या 11 ताळेपणा वागण्यामुळे. कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं, सगळा मराठा समाज आणला, सगळा ओबीसी समाज आणला, आता कुटुंब आणलं. याला आकडे येत नाही, परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आहे. आरक्षण नसलेलाही आणि सगळे मराठी एकटेच 5-6 कोटी, एकटेच 3 कोटी. तुम्ही नुसते मजा बघा मुंबईत काय होतं. 26 जानेवारीला मुंबईत मराठी किती आहेत फक्त मोजा, आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा, लाकडेला याला त्याला आरटीओ करा 1 दिवसासाठी. त्याच्या हातात ते मशीन द्या, ते असं वाजत मग त्याला कळत कशी नोंदणी असते. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळं निघाल्यानंतर तुम्हाला जर कुठेतरी अडवलं तर तुमची भूमिका काय असणार. बस काय आली ते लोकशाहीनं अधिकार दिलाय, तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता. देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत. मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला चालला, तुम्ही कसं काय जाऊ नको म्हणतो. जाऊ नको म्हणल्यावर तो आईकडच्या घराला येडी टाकवतो आम्ही, कसं काय जाऊन देत. मुंबई का आमची नाही का. बघा तुम्ही मुंबईत मराठी 26 जानेवारीला मोजा, मराठी आमरण उपोषणाला जाणार, येताना आरक्षण घेऊन येणार. सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं. आम्ही 20 जानेवारीला मुंबईच्या तयारीला निघालो. सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले. त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा 18 तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन
पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात करण्यात, पण याच्यात कसलाही बदल होणार नाही. हे मुक्काम आता फिक्स झाले. ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या बांधवांनी आता तयारीला लागावं. सगळ्यांना वेळापत्रकाचा प्रोग्राम टाकण्यात येईल. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती, एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा. शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चला, कोणीही घरी राहू नका. 20 जानेवारीला अंतर्वाली सोडायची, 26 जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे. चारही बाजूना मराठी शांततेत येणार आहेत, आमरण उपोषणाला बसणार आहेत. दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड, जवळपास तसे 27 ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे. आणि सरकारलाही विनंती, आम्ही शांततेत आंदोलनाला आलो, पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका. आंतरवालीसारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत, इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर, एवढं लक्षात ठेवा. आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेत चाला. धन्यवाद. तुम्ही शांततेच्या मार्गाने शांततेनं मुंबईला निघाले, पण या दरम्यानच्या काळामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याचा विचार तुम्ही करणार नाहीत का? वाहन बंद झालं काय दिसत काय समज नाही, केवळ तुमची वाहनं ही त्या रस्त्यावर असणार नाहीत, तर दररोज दळणवळणासाठी लोक पुणे मुंबई किंवा मुंबई औरंगाबाद किंवा बीड असा सगळा प्रवास असतात ना, लोकांचं जगणं जीवन असतं ना, ते सगळं विस्कळीत होईल ना एवढ्या मोठ्या संख्येने आलं तर. त्याचा विचार तुम्ही करत नाही का? हा एक साहजिक प्रश्न असतो आणि त्या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल, त्याची झळ सर्वसामान्यांना बसेल, याचा विचार केला नाही. उद्योगधंदे देखील ठप्प होतील असं काहींचं मत. आमचा उद्योग बंद पडला नाही आणि हे बघा रस्त्यात त्यांची वाहतूक ठप्प होईल, होतच नाही ना. समजा आता बीडचं उदाहरण दिलं तुम्ही, बीडच्या अलीकडून पाडळ, सिंजोन, पेंडगाव मारे गेले तर 5 किलोमीटर जाता तुम्ही पलीकडून. तसं मुंबईत जायचं तर त्याला पर्यायी रस्ते भरपूर आहेत ना. आमच्याच रस्त्याने तुमची वाहतूक उतार लागली होय. तुमच्या बाजूला जळाले का तिकडे रस्ते सगळे? माझी येऊन जायचं तिथं तुमचं ठप्पच व्हायला लागलं, तुमचं जळालं, तुमचं इकडंच दुखत. आमच्या तिकडं माझ्या रस्ते जायच्या रस्ते आम्ही वावरात चाललं तरी तुम्हाला जमा, तरी तुम्ही म्हणतात तिकडं कायदा सुव्यवस्था, रानात कायदा सुव्यवस्था असते का? आता आम्ही एका रोडाने चाललो ना, लय मोठे रोड आहेत, 1-2 रोड वळा पलीकडून, तिकडून वळा, इकडून आम्हाला मोकळा पाटाकाने हिंडून द्या, तिकडं जाऊन द्या, काना पै जातो आम्ही, लवकर जातो. 1 दिवस वळा ना पलीकडून, काय फरक पडतो का? किती मोठे रस्ते आहेत. आम्हाला नवा द्या एवढी बार ते डांबरी. तुम्ही जुन्याने जा, ते जुने आहे ना एकदा काय कोणतं म्हणते त्याला, पुणे ते लोणावळ्यावर मधून नाही एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे एवढं. तुम्ही किती त्याचा झेंडा तर त्याच्यावर आम्ही काय बोललो का? तुम्ही